नमस्कार मैत्रिणींनो. तर या ठिकाणी पाहू शकता आपण फायनली आज ही झाडं घरी घेऊन चाललेलो आहोत. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे, परंतु जरा सुरुवात म्हणून मी टाकलेला आहे हा व्हिडिओ. तर या ठिकाणी आपण झाडांना घरी घेऊन जात आहोत शाळेवरती लावण्यासाठी. आणि मला तर असं वाटत आहेत की माहेराहून आपण सासरी झाडं घेऊन चाललेलो आहोत, कारण की हे नर्सरी म्हणजे त्यांचं माहेर आणि आता आम्ही घेऊन चाललेलं ते सासरी. तर फायनली आपण हे गाणं ऐकलेलंच आहे, कारण की मला पावसाचं वातावरण होतं आणि गाडीमध्ये आम्ही चाललेलो होतो आणि खूप सारं आभाळ आलेलं होतं आणि खूप छान वातावरण पण झालेलं होतं. आणि त्यावेळेस हे गाणं पण खूप सुंदर असं लागलेलं होतं. मला खूप खूप आवडलेलं आहे ते गाणं, म्हणून मी व्हिडिओमध्ये ते तसंच ठेवलेलं आहे तुम्हाला पण ऐकवण्यासाठी. तर कसं वाटलं हे गाणं नक्की मला म्हणजे कमेंट करून सांगा. आणि आता फायनली आपण शाळेकडे आलेलो आहोत. म्हणजे शाळा म्हणजे आमच्या गावाकडेच आम्ही छोटीशी शाळा चालू केलेली आहे. तर आता ही झाडे ते शाळेवरतीच आपणाला लावायची आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता शाळेच्या समोर कुत्र्यांनी किंवा मुलांनी कसं बघा ना ते खोप केलेले आहेत. तुम्ही पण करत होतात का असा खोपा? आणि या ठिकाणी आता आम्ही गाडीतून झाडे बाहेर काढत आहोत. आणि हे वेगवेगळी झाडे आहेत. ज्यावेळेस एक झाडाला म्हणजे दोन झाडांना काटे असल्यासारखे आहेत त्याची पानं. तर या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही सगळी झाडं बाहेर काढत आहेत. आणि नंतर आपण हे लावायला लगेच घेणार आहोत, कारण की आज पाऊस लहान म्हणजे रिमझिम स्वरूपात पाऊस असल्यामुळे आज जर आपण ही झाडे लावली तर लगेचच त्या काय करतील, त्याची मुळे चिटकली जातील, म्हणून आपण आजच ही झाडे लावणार आहोत. आणि रविवार असल्यामुळे आम्हाला नर्सरीत जायला पण उशीर झालेला होता, कारण की सुट्टी म्हणलं की रविवारचं बऱ्याच गोष्टी आवरायच्या असतात घरामध्ये पण. आणि रिलॅक्स असतो रविवार, त्यामुळे सर्वजण उशिरा उठणं, त्यामुळे सर्व कामांना पण उशीर होतो. आणि त्यामुळे आम्हाला नर्सरीतून झाडे आणायलाच खूप सारा उशीर झालेला होता. तर या ठिकाणी आम्ही हे सेट असं करून ठेवलेलं आहे, की असं अरेंज करून पाहिलेलं आहे की कसं वाटतंय ते. आणि हे फायनली गुलाब बघा किती सुंदर वाटतायत आणि डोलतायत हे गुलाब. ह्या येलो कलर, हा पिंक आणि व्हाईट कलर आहे, खूप सुंदर वाटते तो पण. व्हिडिओ तेवढा छान वाटत नाही. आणि हा मोगरा. आणि हे आम्ही ठेवलेले आहेत असे झाडं, म्हणजे पाहताय की आम्ही कसे वाटतायत ते. हे कोणते झाड कोणत्या ठिकाणी लावायचं हे अरेंज करत होतो आम्ही, की ठरवत होतो की कोणतं झाड कोणत्या ठिकाणी योग्य वाटेल असं बघण्यासाठी पाहण्यासाठी आम्ही ही झाडं ठेवून दिलेली होती. आणि ह्याचप्रमाणे आम्ही लावलेले आहेत झाडं. तर तुम्ही पाहू शकता एक खूप सुंदर वाटत होतं हे फुटपाथ. आम्ही मध्येच उन्हाळ्यामध्ये ह्याचं काम करून घेतलेलं आहे, तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि आत्ता लगेचच सर बोलत होते की लगेचच आपण हे झाडं लावून घेऊयात. तर त्यासाठी सर शेजारी कुठे पार भेटती का ते बघायला गेलेले आहेत, कारण की खड्डे खणण्यासाठी आपणाला एक मजबूत असं पार पाहिजे होती. त्यामुळे सर गेले होते, तोपर्यंत मी ही शूटिंग केलेली आहे. आणि सर मला नेहमी ओरडतात की सारखं तुझं काय असतं मोबाईल घेऊन. पण काय सांगायचं मैत्रिणींनो, मोबाईल घेतल्याशिवाय मला व्हिडिओ टाकताच येणार नाही ना. जर मी मोबाईल घेतला शूट केलं तरच तुमच्यापर्यंत व्हिडिओ येऊ शकतील. पण हे सांगणार कोण सरांना? असू द्या, चालणारच ह्या गोष्टी. सरांना वाटतं की काम कमी आणि तुझं व्हिडिओ जास्त असतात.
तर असं बोलणं मला बऱ्याचदा सरांचं खावं लागतं. तोपर्यंत मला इकडं सीताफळं जी की आम्ही कोरोना काळात झाडं लावली होती ती डोकावून मला बोलवत होती, या या इकडे या, आम्ही तुम्हाला खाण्यासाठी तयार झालेलो आहोत, परिपक्व झालेलो आहोत आणि आम्हाला पटकन तोडून घेऊन जात आणि मस्तपैकी याची चव चाखून पहा, अशी मला ते सीताफळं हिणावत होते आणि बोलवत होती. आणि मी पण पटकन मग कसलाही विचार न करता तिकडे गेले आणि 1-2 सीताफळं तोडलेली आहेत. आणि हा आहे कुंदा. त्याला बघा उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फुलं लागतात. आता सध्या 2-3च लागलेले आहेत. आणि कुंद्याची फुलं पण गजऱ्यासाठी खूप छान वाटतात. आणि ह्या ठिकाणी लगेच सरांचं चालू झालेलं आहे. वरून अक्षरशः पाऊस चालू आहे मैत्रिणींनो, तरी पण सर ऐकत नाहीत, त्यांचंच खरं करतात आणि खड्डे खांदायला चालू आहेत. आणि स्वतःच माती पण काढत होते, कारण की राहू दे म्हणले ते, मला नको तू काढू, हात म्हणजे कशाला दोघं दोघं एका कामासाठी, म्हणून मग मी फक्त शूटिंग केली आणि सरांनीच खड्डे वगैरे घेतलेले आहेत या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही. आणि त्या दिवशी म्हणजे 2-3 दिवसापासून पाऊस असल्यामुळे खड्डे घेण्यासाठी सरांना सर बोलत होते की सोपं गेलेलं आहे, कारण की जर पाऊस जर नसता तर मग खूप त्रास झाला असता, कारण की त्यामुळे पावसामुळे माती कशी भुसभुशीत झालेली होती. आणि या ठिकाणी पाहू शकता ही लाल माती आहे, जी की आम्ही आत्ताच उन्हाळ्यामध्ये शाळेमध्ये टाकून घेतलेली होती, कारण की त्याच्यावरती थोडंसं ते बारीक गवत गार्डनचं करायचं होतं आणि सरांना या ठिकाणी बगीचाच बनवायचा आहे शाळेमध्ये, त्यामुळे ती लाल माती टाकून घेतलेली होती. त्यामुळे सरांना वाटत होतं की खूप छान म्हणजे खड्डे घेता आलेले आहेत, त्रास झालेला नाही एवढा. तरी पण सरांना असं जिबाळ्या लागल्यासारखं झालं हातांना नखांना. आणि असं पारानं हे पण करून सरांचा हात पण खूप दुखत होता, पण सर ऐकत पण नाहीत. परत लावू म्हणलं तरी पण नाहीत ऐकले, तर त्यांनी ते शेवटी काम पूर्णच केलेलं आहे. पाहू शकताय कशी छान झाडं डोलत आहेत. आणि छानपैकी ते तेथील वातावरणात सुद्धा मिक्स झालेले आहेत आणि छान प्रकारे ते त्यांचं नवीन आयुष्य सुरू करतायत. आणि या ठिकाणी सरांनी खूप छान प्रकारे झाडं लावून घेतलेले आहेत. आणि जर झाडं हे व्यवस्थितच दाबून म्हणजे ते माती त्याला एकदम चिप्प बसवली गेली पाहिजे, त्यासाठी सरांनी पायाने पण ती माती व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी पाहताय बघा कसे छान छान हवेमध्ये मिक्स होऊन गेलेले आहेत ही झाडं. खूप सुंदर वाटत होतं हे झाडं अशी लावल्यानंतर, मला तर खूप खूप सुंदर वाटलेलं आहे. आता ही झाडं पण चिटकण्यासाठी मातीमध्ये एकरूप होण्यासाठी मदत होईल, कारण की वरून पाऊस चालूच होता. आणि पाहू शकता आता ही 4 रोपं त्या दिवशी आम्हाला लावणं शक्यच झालेलं नाही, कारण की खूप उशीर झाला होता. अक्षरशः आम्हाला 8:30 वाजले होते घरी येण्यासाठी. एवढा वेळ आम्ही तिथं शाळेवरतीच चालू होतं सरांचं काम. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर